मुलाचं घर वेगळं होतं ना, त्यावेळेस बाप आयुष्यातनं संपतो, लक्षात घ्या. म्हणून घर फुटता कामा नये. किती मोठा जावेचा त्रास असू द्या, पण सांगता आलं पाहिजे 7 जन्माची मला ही जाऊ भेटली, म्हणता आलं पाहिजे. जग हे दिल्या घेतल्याच हो, असताना किंमत द्या, मेल्यानंतर नाही गेलं तरी चालेल. माऊली दादांनो लक्षात घ्या, आपला भाऊ जर आपल्या बाजूने असेल ना, तर कुणाची भावकीची ताकद होत नाही बोट दाखवायची. लक्षात घ्या, जे झालं ते नेणपणे झाले, जे सकाळी झालं काल झालं मला माहित नाही, पण उद्यापासून किती मोठी कोर्टाची तारीख असू द्या, कुणीतरी नम्रता व्हा रे, नम्रता व्हा रे. आईला का हो मुलगा बोलत नाही, आईला सून बोलत नाही, विचार करा. सुनबाई क्षमा, 2 हात जोडून क्षमा करते. कुणाची सासू जर बाजूला असेल ना, उद्या सकाळी 7च्या आत आपल्या घरात आली तर आपला संसार सुखाचा आहे. दिलंय ना माऊलीनं, अवघाची संसार अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार भरीना तिन्ही लोका, आनंद भरीना तिन्ही लोका, आनंद भरीना तिन्ही लोका. आई नग माया करा पंढरपुरा, आई नग माया करा पंढरपुरा, राम नग माया करा पंढरपुरा, आई नग माया करा पंढरपुरा. जरा सांगा, त्या माता माऊलीला सुनेसाठी रडती का लेकीसाठी रडती? कोणतीच आई मुलीसाठी रडत नाही, लक्षात घ्या. तुम्हाला सांगू का ताई, माझ्या मुलीचं ना लय उत्तमच आहे अहो, पण एकदा तरी कानावर आलं का लक्षात घ्या, माझं लेकाचं उत्तमच आहे. म्हणून बघा ना, देणाऱ्याचे हात घ्यावे, घेणाऱ्याचे बघा ना. भिक्षा मागायला तुकोबाच्या घरी कोण आलं होतं लक्षात घ्या, एक साधू आले ते ना, पूजा करता करता का म्हणले, चिंगी महाराज आलेत भिक्षा वाढ. तेवढाच आवाज ऐकला, पण महाराजाच्या लक्षात आले की त्या चिंगीचा हात एवढूसा, पण मला काय धान्य मिळणार आहे. पूर्वी धान्य कशाने द्यायचे, सुपाने. म्हणून घरादारातलं काव पिढ्याने पिढ्या धान्य संपत नव्हतं. आता मग पोरांना सांगते नाही घरात, मग सांगा तो तिष्ठ तू बाय, लक्षात घ्या, पहिलं चरण विसरू नका. हाय म्हणून लक्षात घ्या दादानो, जे काल झाले ते क्षमा मागा. भगवद्गीता कुठे आहे, कुरुक्षेत्र कुठे आहे? हा देह म्हणजेच कुरुक्षेत्र आहे, लक्षात घ्या. आता ह्या कलियुगामध्ये लढल्याशिवाय पर्याय नाहीये. काय दाखवलं? आत्मा हा श्रीकृष्ण आहे, लक्षात घ्या. मन 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 मनाच्या तोडणे ओढी श्रवणे बैसावे आवडी, घडीने घडी काळ सार्थक मला करता आलं पाहिजे. हे मन डांबरीस आहे. अगं लय थकले, बस कशाला जाती, पुढच्या चतुर्थीला जाऊ. अहो नेहती यायची इच्छा, पण कोणत्या आई साहेब आहेत त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा जरा. आज नव्हता यो, कसं 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 आणलं त्या गणेशाने, तोची तो जाणे. कुठपर्यंत आलत आपलं, कुठपर्यंत आलत? मन ना, मन हा कोण आहे? अर्जुन आहे. भाग उत्तमच आहे, घ्या. गीता चालली, गीता. मन ही अर्जुन आहे, भक्ती ही कोण आहे सांगा? भक्ती ही राधा आहे. आणि कितीतरी हजारो शरीरामध्ये तुमच्या माझ्या नाडी आहेत, नरकासुराच्या ताब्यातून सुटका केलेल्या आहेत, लक्षात घ्या. मग ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण अर्जुन ज्यावेळेस रथावर बसतात ना, ज्यावेळेस भगवंत रथातून खाली उतरतो, ज्या दिवशी रथातून खाली भगवंत उतरला ना, त्या क्षणामध्ये त्या स्मशानभूमीमध्ये तुमचा माझा देह जाळला जातो, लक्षात घ्या. त्याला म्हणतात कुरुक्षेत्र. प्रत्येक जण म्हणतो देव 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 आपल्या कर्मात आहे, कर्म किती मोठं करा का हो. आणि मोठा मेंदू माहितीये सगळ्याला, मेंदू आहे बा, ब्रेन आहे कुठे आहे? मी तो मोठा मेंदू म्हणजे भीष्म पिता आहे, लक्षात घ्या. कितीही काही करा, लक्षात घ्या, कर्म चुकणार नाहीये. आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले त्या सांग, कदाचित पडले वेंग प्रत्येवाय घडे, केले कर्म गाले,
उपदल मेले